नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी स्पार्क विथ प्रियावर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच उमेदवारांना असा प्रश्न पडत होता की माझे प्रेफरन्सेस जनरेटेड का होत नाही किंवा जी सेल्फ सर्टिफिकेटचा फॉर्म असतो तो अनसर्टिफाय का दाखवत आहे आणि ज्यामध्ये एज्युकेशन किंवा क्वालिफिकेशन आहे त्यानुसार जागा असूनही त्यामध्ये मला त्याचे प्रेफरन्सेस का आले नाही. या सर्व समस्यांचं उत्तर म्हणजे या संदर्भात सर्व काही माहिती पवित्र पोर्टलमध्ये नोटीस सेक्शनमध्ये अधिकृत न्यूज बुलेटिनमध्ये देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आपण एकदा सूचना काय आहे ते बघूयात. आणि डॅशबोर्डवरती जो नवीन टॅब आला आहे प्रेफरन्सेस व्हाय नॉट इलिजिबल, यामध्ये नेमकं काय आहे आणि माहिती कशी बघायची या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, या ठिकाणी 14 ऑगस्ट 2026 रात्री 8:30पर्यंत किती उमेदवारांनी प्रेफरन्सेस जनरेट व लॉक केले या संदर्भात माहिती आहे. त्यानंतर आपल्यासाठी महत्त्वाचा पॉईंट म्हणजे 4 नंबर. त्यामध्ये तुम्ही बघू शकता, कंप्लीट बट नॉट सेल्फ सर्टिफाईड व अनसर्टिफाईड या स्थितीत असणाऱ्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र लॉक केलेले नाही, त्यामुळे माहिती पूर्ण असूनही त्यांना प्राधान्यक्रम जनरेट करता येत नाहीत. अशा उमेदवारांना माहिती आहे त्या स्थितीत विचारात घेऊन प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे या उमेदवारांनी आपली माहिती तपासून आलेल्या प्राधान्यक्रमापैकी ज्यासाठी पात्र आहेत त्याचेच प्राधान्यक्रम लॉक करावेत. मित्रांनो, थोडक्यात असे सांगायचे आहे की जेव्हा आपण स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाईड फॉर्म भरत होतो तेव्हा आपण आपली योग्य माहिती दिली आहे, बट तुम्ही लॉक करायचे विसरलात. तर अशा स्थितीमध्ये आता तुमची ती सर्व माहिती विचारात घेऊन पुन्हा एकदा प्रेफरन्सेस जनरेट करावेत, जेणेकरून तुम्हाला नवीन प्रेफरन्सेस येतील. या अगोदर ही जी अनलॉक माहिती आहे ती विचारात घेतली नव्हती, बट आत्ता त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही जी काही माहिती दिली तीच विचारात घेऊन जनरेट प्रेफरन्सेस डिलीट करून पुन्हा एकदा जनरेट केले की तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशननुसार प्रेफरन्सेस दिसून येतील. त्यानंतर पॉईंट नंबर 6, उमेदवारांनी सर्टिफिकेट या पात्रतेच्या मेनू अंतर्गत म्युझिक, BPE, ATD, AM इत्यादी सारख्या अर्हता ड्रॉप डाऊन मधील योग्य अर्हतेची निवड न करता मॅन्युअली नोंद केलेल्या उमेदवारांच्या नोंदी योग्य करून त्या देखील विचारात घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या प्रकारच्या उमेदवारांच्या अडचणी दूर करून प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे या उमेदवारांनी आपली माहिती तपासून आलेल्या प्राधान्यापैकी ज्यासाठी पात्र आहेत त्याचेच प्राधान्यक्रम लॉक करावेत. मित्रांनो, या ठिकाणी जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करत होतो तर तेव्हा आपल्याला सर्टिफिकेटमध्ये जेव्हा आपण माहिती फिल करत होतो तेव्हा आपण त्यावर क्लिक केल्यानंतर जे या ठिकाणी ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं होतं. बट काही उमेदवारांनी असं न करता मॅन्युअली BPE असं टाकले आणि त्यामुळे आता जे प्रेफरन्सेस जनरेट झाले तर ते त्यांना शो करत नव्हते. बट आता त्यांनी सांगितलं आहे की असा जरी प्रॉब्लेम झाला असेल तरी देखील आम्ही तुम्ही जी काही माहिती दिली आहे त्यानुसार तुम्हाला प्राधान्यक्रम देऊ. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची जी सूचना आहे ती 7 नंबरमध्ये तुम्ही बघू शकता की प्राधान्यक्रमाबाबत उमेदवाराकडून येत असलेल्या तक्रारी विचारात घेता स्वप्रमाणपत्रामध्ये नोंद केलेल्या त्यांच्या पात्रतेनुसार जाहिरातीतील पात्रता पाहण्याची सुविधा उमेदवारांच्या लॉगिनमध्ये प्रेफरन्सेस व्हाय नॉट इलिजिबल या मेनू अंतर्गत देण्यात आलेली आहे. प्राधान्यक्रम जनरेट होत असले तरी प्रत्यक्षात आपली पात्रता असलेले प्राधान्यक्रमच लॉक करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी. तर मित्रांनो, या ठिकाणी डॅशबोर्डवरती तुम्हाला एक नवीन टॅब दिसतोय, प्रेफरन्स व्हाय नॉट इलिजिबल. त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक पेज दिसते. त्यावरती कॅन्डिडेट प्रोफाईल, स्नॅपचॅट, रिझर्वेशन क्लेम, अकॅडमिक पर्सेंटेज अँड
तुम्ही जो काही पेपर दिला TET किंवा CTET त्याबद्दल सर्व काही माहिती दिसून येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट मॅट्रिक्स यामध्ये तुम्हाला जी पाहिजे ती पोस्ट नेम टाकायचं, सेक्शनमध्ये माहिती भरायची, त्यानंतर फेल रिझन आणि डिस्ट्रिक्ट आणि मीडियम आणि खाली जे सर्च आहे ज्यासाठी तुम्ही सर्च करत आहात त्याची माहिती टाकायची आणि मग सर्च करायचं. तर मित्रांनो, खाली या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला एखादी स्कूल वगैरे का आली नाही याचं देखील रिझन व्हाय यू नॉट इलिजिबल याची सर्व काही माहिती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पवित्र पोर्टलचं जे 14 ऑगस्टचं न्यूज बुलेटिनमध्ये आलेलं जी नोटीस आहे खूप छान आहे. आणि ज्यांचे प्रेफरन्सेस जनरेट होत नव्हते किंवा ज्यांना कमी आले या सर्व गोष्टींची माहिती आता तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर लॉग इन करून अगदी डिटेलमध्ये बघू शकता. परंतु मित्रांनो, एक नक्की काळजी घ्या जे की पवित्र पोर्टलकडून वारंवार सांगण्यात येत आहे, ते म्हणजे जेव्हा तुम्ही प्रेफरन्सेस लॉक कराल त्या प्रेफरन्सेसची ॲड बघून त्यासाठी तुम्ही इलिजिबल आहात का, सब्जेक्ट, कास्ट वगैरे या सर्व गोष्टींचा विचार करूनच प्रेफरन्सेस लॉक करा. अन्यथा जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा प्रॉब्लेम फेस करावे लागतील. आणि विदाऊटमध्ये जर असा प्रॉब्लेम झाला तर तुम्ही भरतीच्या प्रक्रियेतूनच बाहेर पडतात. त्यामुळे जेव्हा पण प्रेफरन्सेस लॉक कराल तेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट सर्व गोष्टी विचारात घेऊनच लॉक करा. तर मित्रांनो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.